हाय स्टुडंट्स, आज आपण डायहायब्रिड क्रॉस स्टडी करणार आहोत. आपला जो चालू असलेला टॉपिक आहे इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन, यामध्ये लास्ट लेक्चरला आपण मोनोहायब्रिड क्रॉस स्टडी केलेला आहे. मोनोहायब्रिड क्रॉस म्हणजे म्हटलेलं आहे अ क्रॉस इन बिटवीन टू प्युअर पॅरेंट्स डिफरिंग इन सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर और सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग ट्रेट. दोन प्युअर पॅरेंट मधला हा क्रॉस आहे की ज्यामध्ये फक्त एक आणि एकच पेअर कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरची आहे आणि त्याला मोनोहायब्रिड क्रॉस म्हटलंय. त्याचं एक्झाम्पलही आपण बघितलेलं आहे, टॉल पी प्लांट क्रॉस्ड विथ डॉर्फ पी प्लांट. आणि हा जो मोनोहायब्रिड क्रॉस आहे, ह्या मोनोहायब्रिड क्रॉसवरून मेंडलनी पहिले दोन लॉज एक्सप्लेन केलेले आहेत, ते म्हणजे लॉ ऑफ डॉमिनन्स आणि लॉ ऑफ सेग्रिगेशन. आणि यानंतर चालू होतं ते म्हणजे डायहायब्रिड क्रॉस, की ज्यावरून मेंडलने एक्सप्लेन केलेला आहे लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. सो फर्स्ट ऑफ ऑल we will study the definition of dihybrid cross. So the definition is a cross in between two pure parents differing in two pairs of contrasting characters. लक्षात येते विद्यार्थ्यांनो, a cross in between two pure parents differing in two pairs of contrasting characters. दोन प्युअर पॅरेंट मधला क्रॉस आहे, पण त्या दोन प्युअर पॅरेंट मध्ये टू पेअर्स ह्या कशा आहेत, कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरच्या पेअर्स आहेत. आणि हा क्रॉस म्हणजेच आहे डायहायब्रिड क्रॉस. मग ज्यावेळेस आपण डायहायब्रिड क्रॉस अभ्यासत आहोत, जो लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट प्रूव्ह करतो, जो जिनेटिक्सचे रिलेटेड आहे, आणि याचा अभ्यास आपल्याला विथ एक्झाम्पल करायचा या ठिकाणी. मग हा डायहायब्रिड क्रॉस ग्राफिक रिप्रेझेंटेशन कसं आहे, कसा घडून आणला जातो हा डायहायब्रिड क्रॉस? तर तुम्हाला माहिती आहे की मेंडलनी गार्डन पी प्लांट सिलेक्ट केलेला आहे एक्सपेरिमेंट घडून आणण्यासाठी. आणि ह्या गार्डन पी प्लांटमध्ये मेंडलला एकूण 7 कॉन्ट्रास्टिंग पेअर्स आढळून आलेले आहेत. मग ह्या 7 कॉन्ट्रास्टिंग पेअर्स कुठले आहेत? तर तुमचं पुस्तक तुमच्या समोर घ्या आणि तुम्हाला दिसेलच की ह्या 7 कॉन्ट्रास्टिंग पेअर्स गार्डन पी प्लांटमध्ये कुठले आहेत. तर पहिली जी कॉन्ट्रास्टिंग पेअर आहे ते आहे सीड शेपच्या संदर्भात, राऊंड आणि व्रिंकल. दॅन सेकंड इज अ सीड कलर, येल्लो अँड ग्रीन. थर्ड, pod shape, inflated and constricted. Pod color, green and yellow. Flower color, purple and white. Then flower location, axial, terminal. And last, plant height, tall and dwarf. तर असे एकूण 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स मेंडलला गार्डन पी प्लांटमध्ये आढळून आलेले आहेत. यांना कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स का म्हटलंय? बघा, तुम्ही कुठलीही एक पेअर घ्या आणि त्यामध्ये बघा, ही लास्ट पेअर बघू आपण. प्लांट हाईट म्हटलंय. प्लांट हाईट कशी आढळून आली मेंडलला? एकतर काही प्लांट टॉलच आढळून आले आणि काही प्लांट अतिशय डॉर्फ आढळून आले. मेंडलला थ्रू आउट एक्सपेरिमेंट कुठल्याही क्रॉसमध्ये मीडियम हाईट प्लांट आढळून आलेले नाही. फ्लावर पोझिशन बघा, एकतर ॲक्झियल आहे किंवा मग टर्मिनल आहे. हे दोनच पोझिशन आढळून आलेत. त्याचप्रमाणे कलर म्हटलं तर येल्लो तरी असेल किंवा ग्रीन तरी असेल. शीड शेप म्हटलं तर राऊंड असेल किंवा व्रिंकल्ड असेल. हेच कॉन्ट्रास्टिंग 7 पेअर्स मेंडलला या गार्डन पी प्लांटमध्ये आढळून आले आणि म्हणूनच इंटरमिडिएट कॅरेक्टर कुठलंही आढळून आलं नाही मेंडलला या गार्डन पी प्लांटमध्ये. आणि म्हणूनच मेंडलने गार्डन पी प्लांट सिलेक्ट केलं एक्सपेरिमेंटसाठी. तुम्हाला 1 मार्क क्वेश्चन सुद्धा येऊ शकतो एक्झाममध्ये, व्हाय मेंडल सिलेक्ट गार्डन पी प्लांट फॉर हिज एक्सपेरिमेंट. तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगावं लागेल, बिकॉज इन गार्डन पी प्लांट देर इज नो इंटरमिडिएट कॅरेक्टर इज ऑब्झर्व्ड. ओनली कॉन्ट्रास्टिंग ट्रेट्स आर देअर, ओनली कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स आर देअर, अँड सो मेंडल सिलेक्ट गार्डन पी प्लांट फॉर हिज एक्सपेरिमेंट. तर हे 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स जे आहेत त्यामधले कुठलेही 2 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर तुम्ही सिलेक्ट करा आणि त्यामध्ये हा क्रॉस घडून आणा. आपल्या बुकमध्ये जे एक्झाम्पल दिलंय मेंडल यांनीच या डायहायब्रिड क्रॉसच्या बाबतीतलं, ते एक्झाम्पल तुम्ही बघा. इथं काय दिलेलं आहे? अ क्रॉस इन बिटवीन राऊंड येलो सीड्स विथ व्रिंकल्ड ग्रीन सीड्स.
म्हणजे कुठल्या दोन कॅरेक्टरमध्ये हा क्रॉस घडून आणलेला आहे? हा क्रॉस घडून आणलेला आहे सीड शेप आणि सीड कलर या दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरमध्ये हा क्रॉस घडून आणलाय आणि म्हणूनच या क्रॉसला डाय हायब्रिड क्रॉस असं म्हटलंय. डेफिनेशन आठवा, काय सांगितलं तुम्हाला? अ क्रॉस इन बिटवीन टू प्युअर पॅरेंट्स हॅव्हिंग टू पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स. बघा, हे दोन पेअर्स सिलेक्ट केले मेंडलने. कुठले? पहिली पेअर कुठली आहे? पहिली आहे सीड शेपच्या बाबतीतली आणि दुसरी आहे सीड कलरच्या बाबतीतली. आणि या दोन पेअर सिलेक्ट करून या दोन प्लांट्समध्ये काय केले? क्रॉस घडवून आणलेला आहे. मग बघूया ह्या डाय हायब्रिड क्रॉसचं ग्राफिक रिप्रेझेंटेशन कसं करता येईल आपल्याला. हे तुम्हाला एक्झामलाही विचारलं जाऊ शकतं. ग्राफिक रिप्रेझेंटेशन ऑफ डाय हायब्रिड क्रॉस. तर पॅरेंटल जनरेशनमध्ये पहिल्यांदा आपल्याला लिहावं लागतं ते म्हणजे फिनोटाईप. आता फिनोटाईप म्हणजे काय? फिनोटाईप इज एक्सटर्नल अपीअरन्स अँड दॅट एक्सटर्नल अपीअरन्स इज नोन ॲज अ फिनोटाईप. मग कसा आहे एक्सटर्नल अपीअरन्स त्या सीडचा? ते सीड्स राऊंड आहेत आणि येलो कलरचे आहेत. त्याचप्रमाणे दुसरं जे प्लांट सिलेक्ट केलेलं आहे त्यांनी, ते कसे आहेत? सीड्स व्रिंकल्ड आहेत आणि ग्रीन आहेत. हे जे दोन प्लांट्स आहेत त्या प्लांट्समधलं एक प्लांट हे फिमेल पॅरेंट प्लांटमधून सिलेक्ट केलं जातं आणि दुसरं जे प्लांट आहे ते मेल पॅरेंट प्लांट म्हणून सिलेक्ट केलं जातं. दीज आर द सिम्बॉल्स ऑफ फिमेल अँड मेल पॅरेंट प्लांट. मग बघूया, पहिलं फिनोटाईप काय म्हटलो आपण? राऊंड येलो सीड्स आणि दुसरं प्लांटचे फिनोटाईप आहेत व्रिंकल्ड ग्रीन सीड्स. आता हे राऊंड काय आहे? राऊंड आहे सीडचा शेप, आकार. आणि येलो काय आहे? येलो आहे सीडचा कलर. याही ठिकाणी व्रिंकल काय आहे? तुम्ही पाहिलंय कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरमध्ये राऊंड आणि व्रिंकल. These are the contrasting characters related to the seed shape. And these are the contrasting characters, yellow and green, related to the seed color. So these two are the contrasting traits. These two are the contrasting characters and so known as a dihybrid cross. ओके, आपण पाहत आहोत ग्राफिक रिप्रेझेंटेशन. तर हे फिनोटाईप पहा. फिनोटाईप पाहिले, राऊंड येलो सीड आहेत, व्रिंकल्ड ग्रीन सीड्स आहेत. आता जिनोटाईप बघायचे. जिनोटाईप म्हणजे काय? जिनोटाईप मीन्स जिनॅटिक मेकअप. जिनॅटिक मेकअप म्हणजे काय? त्यामध्ये कुठल्या प्रकारचे जीन्स प्रेझेंट आहेत त्याला जिनोटाईप असं म्हणायचं. आता राऊंड जर म्हटलं तर राऊंडसाठी जीन्स असतात कॅपिटल आर, कॅपिटल आर. आणि येल्लोसाठी असतात कॅपिटल वाय, कॅपिटल वाय. तर व्रिंकलसाठी असतात स्मॉल आर आणि ग्रीनसाठी असतात स्मॉल वाय, स्मॉल वाय. These are the genotypes of round yellow seeds and wrinkled green seeds. यानंतर पुढे आहे गॅमेट्स. आता गॅमेट्स काय येणार आहेत बरं याचे? गॅमेट्स हे हॅप्लॉइड असतात आणि म्हणूनच या दोन आर पैकी आपण एकच आर घ्यायचं या ठिकाणी आणि ह्या दोन वाय पैकी सुद्धा एकच वाय घ्यायचं. दिस वन इज अ गॅमेट. हे काय झालं? गॅमेट झालं. कशाचं? या पॅरेंटचं हे गॅमेट तयार झालं. आणि या पॅरेंटचं गॅमेट म्हटलं तर काय येणार आहे? इथे येणार ह्या दोन आर पैकी एकच आर, स्मॉल आर, आणि एक वाय घ्यावं लागणार आहे आणि हे वाय कसं आहे? स्मॉलच आहे. हे झालं दुसरं गॅमेट. दिस टू आर द गॅमेट्स. आता ह्या दोन गॅमेटमध्ये काय होणार आहे? फ्युजन घडून येणार आहे. These two gametes get fused to each other and formation of F1 generation takes place. मग F1 जनरेशन जे आहे त्या F1 जनरेशनचा जिनोटाईप काय असणार आहे बघा बरं. हे गॅमेट आणि हे दुसरं गॅमेट एकत्रित आल्यानंतर काय दिसणार आहे आपल्याला या ठिकाणी? जिनोटाईप काय मिळणार आहे? तर तो असणार आहे कॅपिटल आर, स्मॉल आर, त्यानंतर कॅपिटल वाय आणि स्मॉल वाय. हे आहे
जिनोटाईप, कशाचा जिनोटाईप आहे हा जिनोटाईप आहे F1 जनरेशनचा. हे पॅरेंट्स झाले, या पॅरेंट्सचे हे जिनोटाईप्स झाले, याच पॅरेंटचे जिनोटाईप्सचे हे गॅमेट्स झाले. हे फिमेल गॅमेट हा मेल गॅमेट एकत्रित आला आणि फॉर्मेशन झालेलं आहे F1 हायब्रिडचं, F1 जनरेशनचं, ज्याचा जिनोटाईप आहे कॅपिटल R स्मॉल r, कॅपिटल Y स्मॉल y. आता प्रश्न असा आहे की याचा जिनोटाईप कॅपिटल R स्मॉल r, कॅपिटल Y स्मॉल y असा आहे, तर याचा फिनोटाईप काय असणार आहे? मीन्स व्हॉट इज एक्सटर्नल कॅरेक्टर्स ऑफ धिस ऑस्प्रिंग्स. हा जो ऑस्प्रिंग तयार झाला आहे, हा जो हायब्रिड फॉर्मेशन झाला आहे, त्याचा सीडचा आकार कसा असेल किंवा सीडचा कलर कसा असेल? निश्चितपणे तुम्हाला असं वाटत असेल की कॅपिटल R आणि स्मॉल r एकत्रित आलंय म्हणजे कुठला तरी वेगळा इथं त्याचा आकार तयार झालाय की काय, किंवा कॅपिटल Y आणि स्मॉल y एकत्रित आले म्हणजे कुठला वेगळा आकार तयार झालाय का? नाही झालेला. हे तुमच्या मोनोहायब्रिड क्रॉस करत असताना सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल की कॅपिटल T आणि स्मॉल t जरी एकत्रित आले, जरी त्याचा जिनोटाईप कॅपिटल T स्मॉल t असला तरी त्याचा फिनोटाईप हा टॉलच आहे. याही ठिकाणी in this also, if the capital R and small r comes together, but these two does not mix in each other. But here capital R is dominant over this small r, and here capital Y is dominant over this small y. So the expression of this character and the phenotypes of this F1 generation is, this F1 generation is, R means round. जे कॅपिटल लेटर आहेत त्या कॅपिटल लेटरचाच फिनोटाईप या ठिकाणी घ्यायचा, कारण कॅपिटल लेटर्स डिनोट्स द डॉमिनंटनेस ऑफ द गॅमेट्स. आर कॅपिटल आहे, मग त्याचा फिनोटाईप राऊंड आहे, आणि या ठिकाणी वाय कॅपिटल आहे, कॅपिटल घ्यायचं. दोन्ही जर असतील कॅपिटल वाय आणि स्मॉल वाय तर कॅपिटलच कन्सिडर करायचं. कॅपिटल वाय म्हणजे काय आहे? कॅपिटल वाय म्हणजे येल्लो आहे. म्हणजे तयार झालेलं जे ऑस्प्रिंग आहे ते सुद्धा कसं तयार झालेलं आहे? राऊंड येल्लो याच आकाराचं तयार झालेलं आहे. पण यामध्ये हे सप्रेस्ड कॅरेक्टर्स आहेत हे विसरू नका, आणि हे सप्रेस्ड कॅरेक्टर्स जे असतात ते नेक्स्ट जनरेशनमध्ये एक्सप्रेस होत असतात, आणि तेच आपल्याला पुढे पाहायचे. आणि म्हणून आपण करत आहोत पुढे सेल्फिंग इन F1 हायब्रिड. हा जो तयार झालाय तो F1 हायब्रिड आहे, आणि ह्या F1 हायब्रिडमध्ये आपल्याला सेल्फिंग घडून आणायची आहे. सेल्फिंग म्हणजे काय आहे? तर ह्याच दोन हायब्रिडमध्ये काय करायचे? क्रॉस घडून आणायचे. अ क्रॉस इन बिटवीन F1 हायब्रिड्स नोन ॲज अ सेल्फिंग. तयार झालेले जे दोन F1 हायब्रिड्स असतील त्यामध्ये सेल्फिंग घडून आणायचे, आणि म्हणून आपण या ठिकाणी खाली लिहिले पहा, सेल्फिंग इन F1 हायब्रिड. आणि सेल्फिंग करण्यासाठी कुठले पॅरेंट्स वापरले? तर राऊंड येल्लो सीड्स क्रॉस्ड विथ राऊंड येल्लो सीड्स. पण या राऊंड येल्लो सीड्सचा जो जिनोटाईप आहे तो हा नाही, तो जिनोटाईप आहे F1 हायब्रिडचा. मग हा जिनोटाईप काय लिहायचा आपल्याला या ठिकाणी राऊंड येल्लोचा? कॅपिटल R स्मॉल r आणि कॅपिटल Y स्मॉल y. याही ठिकाणी कॅपिटल R स्मॉल r, कॅपिटल Y स्मॉल y. ओके, हे झाले राऊंड येल्लो सीड्स. हे सुद्धा आहेत राऊंड येल्लो सीड्स. आता याचे गॅमेट्स काय येतील? गॅमेट्स निश्चितपणे वेगळे येणार आहेत. ह्याचे गॅमेट्स पाडायच्या काही पद्धती आहेत, त्यामधले एक दोन पद्धती मी या ठिकाणी तुम्हाला सांगते. बघा गॅमेट्स कसे काढायचे, थोडंसं लक्षात घेऊया. आपण इथं गॅमेट्स लिहिल्यानंतर गॅमेट्स काढायचे कसे एक दाखवते. पहा, कॅपिटल R स्मॉल r, कॅपिटल Y स्मॉल y, स्मॉल y. ठीक आहे. आता हा कॅपिटल R जो आहे तो पहिल्यांदा क्रॉस त्याचा ह्या कॅपिटल Y बरोबर घडून आणायचा. काय तयार होणार आहे? कॅपिटल R कॅपिटल Y. त्यानंतर हा कॅपिटल R चा क्रॉस
ह्या स्मॉल वाय बरोबर घडून आणायचा. काय तयार होणार आहे? कॅपिटल आर स्मॉल वाय. तिसरा, हा स्मॉल आर जो आहे त्याचा क्रॉस ह्या कॅपिटल वाय बरोबर घडून आणायचा. काय येणार आहे या ठिकाणी? स्मॉल आर आणि कॅपिटल वाय. तर लास्ट असेल स्मॉल वाय आणि स्मॉल आर यांच्यामधला क्रॉस. काय येणार आहे? स्मॉल आर स्मॉल वाय. बघा, हे एकूण 4 गॅमेट्स फॉर्मेशन झाले. किती गॅमेट तयार झाले? 4. म्हणजे याचे 4 गॅमेट तयार होणार आहेत आणि याचे 4 गॅमेट तयार होणार आहेत. हे डायहायब्रिड आहेत. हे दोन्ही जीन वेगळे आहेत, हे दोन्ही जीन वेगळे आहेत, हे 2 जीन वेगळे आहेत, हे 2 जीन वेगळे आहेत. ज्यावेळेस ह्या अशा प्रकारचे आपल्याला जिनोटाइप्स आढळून येतात त्या ठिकाणी 2x2 म्हणजेच 4 गॅमेट फॉर्मेशन होत असतात. हे काढायचं कसं हेही सांगते तुम्हाला. बघा, समजा कसं आहे, कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल वाय स्मॉल वाय असेल तर याचे गॅमेट्स पडतात किती हा प्रश्न आहे. गॅमेट्स किती पडणार आहेत? हे हेटेरोझायगस आहे. हे 2 वेगळे आहेत, हे 2 वेगळे आहेत. म्हणजे याचे 2 पडणार आहेत, याचे 2 पडणार आहेत. आणि याचा गुणाकार करायचा नंतर 2 × 2 = 4. म्हणजेच गॅमेट किती पडणार आहेत याचे? 4 गॅमेट होणार आहेत. आणि हे 4 गॅमेट्स कुठले आहेत? हे आहेत. मग आपण वरती पण लिहूया. इथे गॅमेट्स लिहिले आपण. काय गॅमेट्स आले आपले? गॅमेट्स आलेले आहेत आपले कॅपिटल आर कॅपिटल वाय. दुसरे गॅमेट आहे कॅपिटल आर स्मॉल वाय. तिसरं आहे स्मॉल आर कॅपिटल वाय. आणि चौथं आहे स्मॉल आर स्मॉल वाय. हे 4 गॅमेट तयार झाले. 1, 2, 3 and 4. कोणाचे 4 गॅमेट आहेत हे? याचे हे 4 गॅमेट तयार झाले. तसेच याचे सुद्धा 4 गॅमेट तयार होणार आहेत. आणि हे 4 गॅमेट सुद्धा हेच आहेत. कुठले बरं? कॅपिटल आर कॅपिटल वाय फर्स्ट. Then second, capital R, small y. Then third, small y, small r, capital Y. And last, small r, small y. हे 4 गॅमेट्स तयार झाले या पॅरेंटचे. मग आता एकूण गॅमेट किती तयार झाले? याचे 4 गॅमेट तयार झाले, याचे 4 गॅमेट तयार झाले. 8 गॅमेट तयार झालेत. आणि आता आपल्याला ह्या 8 गॅमेटमध्ये काय करायचे? क्रॉस घडून आणायचा आहे. आपल्याला आता F2 जनरेशन मिळवायचंय. इथं आपण कुठलं जनरेशन मिळवलंय? या ठिकाणी आपण F1 जनरेशन. बघा, इथं F1 जनरेशन मिळवलेलं आहे. F1 जनरेशनमध्ये आपल्याला सर्व ऑस्प्रिंग किंवा सर्व प्लांट्स हे राऊंड येल्लोच मिळालेले आहेत. आणि या प्लांट्समध्ये आपण सेल्फिंग घडवून आणले. सेल्फिंग घडवून आणून येल्लो राऊंड यांच्यामध्ये क्रॉस घडवून आणलेला आहे. आणि क्रॉस घडून आणल्यानंतर आपल्याला बघायचं की त्याचे जिनोटाइप्स काय आहेत. तर हे जिनोटाइप्स आहेत, त्याचे हे 4 गॅमेट्स आहेत. आणि ह्या 4 गॅमेट्समध्ये आपल्याला आता ॲक्च्युली क्रॉस घडून आणायचा आहे. आणि त्यासाठी एक वेगळी पद्धती आहे आणि त्या पद्धतीला म्हणलं जातं चेकर बोर्ड मेथड. आता हे चेकर बोर्ड मेथडमध्ये बघा कसं केलं आहे. हे तर एक मी 4 टाकून घेतलेला आहे. F2 जनरेशन आता काढायचे आपल्याला. आणि ह्या F2 जनरेशन काढण्यासाठी ही एक मेथड आहे. या मेथडला चेकर बोर्ड का म्हणायचं? बिकॉज दिस मेथड वॉज डिस्कवर्ड बाय द सायंटिस्ट रिजिनाल्ड सी पुनेत. कोणी शोधून काढली यांनी? सायंटिस्ट रिजिनाल्ड सी पुनेत. अँड सो this method is known as this method is a checkerboard method.
मग बघूया आता हे चेकर बोर्ड मेथड जी आहे ती कशी आहे. यामध्ये आपल्याला इथं 4 गॅमेट लिहायचे आहेत, इथं 4 गॅमेट लिहायचे आहेत. या 4 गॅमेटपासून ह्या 4 गॅमेट्स बरोबर क्रॉस घडून आणायचा आहे आणि एकूण आपल्याला 16 ऑस्प्रिंगचं फॉर्मेशन होणार आहे. हे 16 ऑस्प्रिंग जे आहेत त्यांचे जिनोटाईप काय असणार आहेत आणि त्यांचे फिनोटाईप्स काय असणार आहेत हेही आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. मग आता हे आपल्याला 4 गॅमेट आपण इकडं लिहूया. हे मेल गॅमेट म्हणू आणि हे फिमेल गॅमेट्स म्हणू. आता कुठले कुठले आहेत हे 4 गॅमेट्स बघूया बरं. पहिल्यांदा मेल गॅमेट लिहूया आपण. सो फर्स्ट ऑफ ऑल गॅमेट्स लिहित असताना एक काळजी घ्यायची, ती म्हणजे जे काही कॅपिटल आर आणि कॅपिटल स्मॉल आर किंवा कॅपिटल वाय आणि स्मॉल वाय जे आहे हे लेटर काढताना काळजीपूर्वक काढायचे. बघूया आता मेल गॅमेट्स कुठले आहेत. तर मेल गॅमेट लिहूया आपण कॅपिटल आर. आता वेगळाच कलर वापरते कारण ते तुम्हाला आयडेंटिफाय करायला जरा सोपं जाईल. वेळ जरा लागेल पण तुम्हाला सोपं जाईल. कॅपिटल आर, कॅपिटल वाय, दॅन कॅपिटल आर, स्मॉल वाय. थर्ड, स्मॉल आर, capital Y and small r, small y. हे y काढताना स्मॉल y काढताना काळजी घ्यायची. कॅपिटल Y कधीही असेच काढा आणि स्मॉल y काढताना हे असेच काढा की जेणेकरून आपलं नंतर जे पुढचं आहे ते चुकणार नाही. आता इकडे आपल्याला फिमेल गॅमेट लिहायचे. फिमेल गॅमेट पण हेच आहेत. काय बरं? कॅपिटल आर, कॅपिटल वाय, कॅपिटल आर, स्मॉल वाय, स्मॉल आर, कॅपिटल वाय अँड स्मॉल आर, स्मॉल वाय. झाले. हे 4 गॅमेट आहेत मेलचे, हे 4 गॅमेट आहेत फिमेलचे. हे कुठले गॅमेट आले? तर आपण काढलेले हे जे गॅमेट्स आहेत ना हेच आपण या चेकर बोर्डमध्ये घेतलेले आहेत. हे मेलचे समजलो आणि हे फिमेलचे समजलो गॅमेट्स. आता हा चेकर बोर्ड आपल्याला कंप्लीट करायचा आहे आणि F2 जनरेशन आपल्याला काढायचे कसं असणार आहे ते. सोपी पद्धत आहे विद्यार्थ्यांनो, फक्त लक्षात घ्या आणि समजलं म्हणजे तुम्ही कधीही विसरणार नाहीत. काय करायचं? पहिल्यांदा हे कॅपिटल आर आणि कॅपिटल वाय जे आहे त्याचा क्रॉस ह्या पहिल्या 4 बरोबर घडून आणायचा. त्यानंतर हे कॅपिटल आर आणि स्मॉल वाय जे आहे त्याचा क्रॉस या 4 बरोबर घडून आणायचा. बघूया स्टेप बाय स्टेप कसं होतं ते. सो फर्स्ट ऑफ ऑल दिस कॅपिटल आर, कॅपिटल वाय क्रॉस्ड विथ कॅपिटल आर, कॅपिटल वाय. काय येणार आहे बरं? साहजिकच कॅपिटल आर आणि कॅपिटल वाय हे असणार आहेत. पुढं याचाच क्रॉस याच्या बरोबर घडून आणायचा. काय येणार आहे? कॅपिटल आर आणि कॅपिटल वाय, स्मॉल वाय. नेक्स्ट कॅपिटल आर, स्मॉल आर, कॅपिटल वाय, अँड लास्ट कॅपिटल आर, स्मॉल आर, कॅपिटल वाय, स्मॉल वाय. आलं लक्षात? हे 2 क्रॉस कोणाबरोबर? फर्स्ट ऑफ ऑल दिस गॅमेट, दॅन दिस वन, दॅन दिस वन, दॅन लास्ट वन. ह्या 4 बरोबर या गॅमेटचा क्रॉस घडून आणायचा आणि हे तयार झालेले F2 जनरेशनचे ऑस्प्रिंग्स आहेत. आता हे घ्यायचं पुढचं गॅमेट आणि याचा क्रॉस ह्या 4 बरोबर घडून आणायचा. लिहित असताना कधीही आधी आर आर लिहा आणि नंतर वाय वाय लिहा, म्हणजे पुढं जो आपण जिनोटाईप वरून फिनोटाईप काढणार आहोत त्याचा गोंधळ उठणार नाही. बघूया मग आता याचं काय येते बरं. फर्स्टली कॅपिटल आर, वायचं काय असणार आहे? कॅपिटल वाय, स्मॉल वाय. पुढे कॅपिटल आर, स्मॉल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर, कॅपिटल वाय,
capital Y, small y. Capital R, small r, small y. झालं हे 4. आता हे घ्या आणि याचा क्रॉस या 4 बरोबर घडून आणा. काय येते पहा. कॅपिटल R, स्मॉल r, कॅपिटल Y, कॅपिटल Y, कॅपिटल R, स्मॉल r, कॅपिटल Y, स्मॉल y. Next, capital R, small r, small r, capital Y, small r, capital Y, small y. आता लास्ट राहिलेलं याचा क्रॉस या 4 बरोबर घडून आणायचा. कसं बघा. कॅपिटल R, स्मॉल r, कॅपिटल Y, स्मॉल y, कॅपिटल R, स्मॉल r, स्मॉल y, स्मॉल y, स्मॉल r, कॅपिटल Y, स्मॉल y, and last small r, small y, small y. झालं. आता किती ऑफस्प्रिंग तयार झाले. एकूण आपल्याला ह्या F2 जनरेशनचे टोटल ऑफस्प्रिंग मिळालेले आहेत 16. 16 ऑफस्प्रिंग्स आर ऑब्टेन्ड इन F2 जनरेशन. हे 16 आहेत, पण या 16 ऑफस्प्रिंगचा आपल्याला आता जिनोटिपिक रेशिओ आणि फिनोटिपिक रेशिओ काढायचा आहे. आता तो जिनोटिपिक रेशिओ आणि फिनोटिपिक रेशिओ कसा काढणार बघा. सोपं आहे. पहिल्यांदा आपण जिनोटिपिक रेशिओ म्हणजे काय बघूया. द रेशिओ विच इज कॅल्क्युलेटेड अकॉर्डिंग टू द जिनोटाइप्स ऑफ द ऑफस्प्रिंग्स. हे जे जिनोटाइप्स आहेत ना, ह्या जिनोटाइप्स वरून काढलेला जो रेशिओ त्याला जिनोटिपिक रेशिओ म्हणायचं. तर द रेशिओ विच इज कॅल्क्युलेटेड अकॉर्डिंग टू द फिनोटाइप्स और अकॉर्डिंग टू द एक्सटर्नल अपीयरन्स नोन ॲज अ फिनोटिपिक रेशिओ. आता तुम्हाला मी दोन्ही रेशिओ या ठिकाणी काढून दाखवणार आहे. फिनोटिपिक रेशिओ, फिनोटिपिक रेशिओ आणि जिनोटिपिक रेशिओ, हे दोन्ही रेशिओ आपण काढूया. आता फिनोटिपिक रेशिओ काढण्याच्या आधी तुम्हाला हे माहीत असायला हवंय की याचा फिनोटिपिक रेशिओ काढू. आता ह्याचा फिनोटाइप काय, याला कसलं प्लांट म्हणायचं. हे कॅपिटल R आहे, कॅपिटल R आहे, कॅपिटल Y आहे, कॅपिटल Y आहे. मग कसलं प्लांट झालं हे आठवा बरं. काय म्हटले आपण. कॅपिटल R म्हणजे काय असणार आहे. कॅपिटल R म्हणजे आहे राऊंड, आणि कॅपिटल Y म्हणजे काय आहे, येलो. बरोबर आहे. हे प्लांट कसं असणार आहे, राऊंड येलो असणार आहे. हे सुद्धा कसं असणार आहे, हे सुद्धा आहे राऊंड येलो. कारण तुम्हाला प्रश्न पडला असेल, याला पण आपण येलो म्हटलो, याला पण येलो म्हटलो, याच्यामध्ये कॅपिटल Y, ह्याच्यामध्ये कॅपिटल Y, स्मॉल y आहे. आपण मगाशीच म्हटलं की कॅपिटल Y इज डॉमिनंट ओव्हर स्मॉल y. हा डॉमिनंट आहे, हा याला एक्सप्रेस होऊ देत नाही स्मॉल yला. हा स्वतःचं अस्तित्व दाखवून देतोय, हा सप्रेस झालेला आहे. आणि म्हणून कॅपिटल लेटर जर असेल तर मग मात्र त्या कॅपिटल लेटरचाच फिनोटाइप या ठिकाणी कन्सिडर करायचा. आणि म्हणून हे कसं आहे, राऊंड येल्लो आहे. हा सुद्धा कसा असेल बरं, हा सुद्धा आहे राऊंड येल्लो, राऊंड येल्लो. दिस वन इज ऑल्सो राऊंड येल्लो. दिस वन इज ऑल्सो राऊंड येल्लो, राऊंड येल्लो. आता हा मात्र थोडा वेगळा असणार आहे. येल्लो हा वेगळा असणार आहे. काय वेगळा असणार आहे पहा बरं. हा राऊंड काय प्रश्न नाही, हा राऊंड आहे. पण हे स्मॉल y म्हणजे काय बरं या ठिकाणी. स्मॉल y म्हणजे आहे, आठवलं, स्मॉल y म्हणजे आहे ग्रीन.
आपण याला वेगळा कलर वापरू म्हणजे ते आपल्याला रेशो काढायला सोपं जाते. हा आहे राऊंड ग्रीन, कारण दोन्ही पण कसले आहेत, स्मॉल वाय आहेत. कॅपिटल वाय असतं तर आपण या ठिकाणी याला काय म्हटलं असतं, याला आपण येलो म्हटलं असतं, पण या ठिकाणी स्मॉल वाय आहे म्हणून हा ग्रीन आहे. आता पुढचं बघूया. हा आहे राऊंड, कसला असणार आहे, येलोच असणार आहे, कॅपिटल वाय आहे ना या ठिकाणी, राऊंड येलो. हा सुद्धा आहे राऊंड, कारण कॅपिटल आर आणि स्मॉल आर आहे. कॅपिटल आर असले की राऊंडच म्हणायचं, राऊंड. आणि इथं दोन्ही पण स्मॉल वाय आहेत याच्याप्रमाणेच, म्हणून याला राऊंड ग्रीन असं म्हणायचं. पुढे राऊंड येलो, हा सुद्धा राऊंड येलो, राऊंड येलो. आता इथे बघा वेगळा येता काय असणार या ठिकाणी, स्मॉल वाय आहेत, दोन्हीही स्मॉल वाय, म्हणून आपल्याला याला काय म्हणावं लागेल, हा स्मॉल वाय आहे म्हणजेच हा आहे व्रिंकल्ड. याला काय म्हणावं लागेल, व्रिंकल्ड. आणि कॅपिटल वाय आहे, आणि कॅपिटल वाय म्हणजे काय आहे, येलो आहे. पण कसला येलो आहे, हा आहे व्रिंकल्ड येलो आहे. पुढे हा सुद्धा व्रिंकल्डच आहे, दोन्हीही स्मॉल आर आहे, व्रिंकल्ड. पण कॅपिटल वाय आहे पहा इथं, आणि म्हणून हा आहे व्रिंकल्ड, बट दिस वन इज अ येलो. ओके, आता हे लास्ट लाईन बघूया कसं आहे. आता हा राऊंड आहे, हा येलो आहे, हा सुद्धा राऊंड आहे, मात्र दोन्हीही स्मॉल वाय आहेत, म्हणजे याप्रमाणेच हा ग्रीन आहे. हा स्मॉल आर आहे म्हणून हा व्रिंकल्ड आहे, व्रिंकल्ड. पण कॅपिटल वाय आहे, आणि कॅपिटल वाय म्हणजेच काय आहे, येलो आहे. आणि हा शेवटचा पहा कसा आहे, दोन्ही स्मॉल आर स्मॉल वाय आहे. याच्यामध्ये डॉमिनंट कुठलं जीनच नाही, म्हणजेच हा कसा आहे, स्मॉल आर म्हणजे व्रिंकल्ड, आणि स्मॉल वाय म्हणजे ग्रीन, व्रिंकल्ड ग्रीन. ओके, आता आपल्याला या बोर्डमध्ये किती प्रकारचे फिनोटाइप्स मिळालेले आहेत त्याच्यावरून फिनोटिपिक रेशो काढायचा. कुठले कुठले मिळालेत बरं पहा. पहिला आहे आपल्याला मिळालेला तो म्हणजे राऊंड येलो. दुसरा आहे राऊंड ग्रीन. त्यानंतर तिसरा आहे राऊंड येलो. आणि चौथा आहे व्रिंकल्ड ग्रीन. हे 4 वेगवेगळे जिनोटाइप्स आपल्याला मिळाले. आता प्रत्येक जिनोटाइप किती वेळा आलाय ते पाहायचं या ठिकाणी. बघूया आता राऊंड येलो किती वेळा आलाय. बघा राऊंड येलो 1 2 3 4 5 6 7 8 9. हा राऊंड येलो किती वेळा आलेला आहे या ठिकाणी, 9 टाइम्स आलेला आहे. ओके, आता पुढचं बघूया. हा राऊंड ग्रीन किती वेळा आलाय. राऊंड ग्रीन वरच्या लाईन मध्ये नाही, इथं आहे का, यस, राऊंड ग्रीन 1 2 and 3. 3 वेळा राऊंड ग्रीन आलेला आहे म्हणून इथं लिहा 3. तिसरा राऊंड येलो किती वेळा आलेला आहे बघा. हा राऊंड येलो 1 2 राऊंड येलो 1 2 and 3. राऊंड येलो सुद्धा
3 वेळा आलेला आहे. त्यानंतर लास्ट व्रिंकल्ड ग्रीन किती वेळा आलाय बघा. व्रिंकल्ड ग्रीन हा आलेला आहे 1 वेळा. आपल्याला या ठिकाणी व्रिंकल्ड लिहायला हवं होतं, सॉरी, इथं आहे व्रिंकल्ड येलो आणि व्रिंकल्ड ग्रीन. व्रिंकल्ड ग्रीनचे 3 आलेत बघा. व्रिंकल्ड ग्रीन 1, 2 and 3. व्रिंकल्ड ग्रीन 3 झाले. व्रिंकल्ड येलो 3 झाले. व्रिंकल्ड ग्रीन 1 झाला. राऊंड ग्रीन 3 झाले. 1, 2 and 3. राऊंड ग्रीन 3 आणि राऊंड येलो 9. मग आता आपण बघायचं, टॅली करायचं की ऑस्प्रिंग किती आले ते आपले एकूण ऑस्प्रिंग आलेले आहेत 16. या सर्वांची बेरीज सुद्धा आपली 16च यायला पाहिजे, 16च यायला पाहिजे. पहा मग आली आहे टोटल याची 16. फक्त टोटल येऊन जमत नाही, हे सुद्धा चेक करायचं आणखी एकदा की राऊंड येलो 9च आहेत का, बरोबर आहे का. मग ठीक आहे. राऊंड ग्रीन हे 3च, व्रिंकल्ड येलो 3च आहेत आणि व्रिंकल्ड ग्रीन हा 1च आहे. मग याचा फिनोटिपिक रेशो आपला काय आला म्हणता येईल आपल्याला. फिनोटिपिक रेशो आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे 9:3:3:1. दिस वन इज अ फिनोटिपिक रेशो ऑफ डायहायब्रिड क्रॉस. सोपे विद्यार्थ्यांनो, नीट लक्षात घ्या तुम्ही चांगला. डायहायब्रिड क्रॉसचा हा फिनोटिपिक रेशो. आणि आपल्याला आता पुढे बघायचं आहे जिनोटिपिक रेशो. आता जिनोटिपिक रेशो म्हणजे काय आहे. जिनोटिपिक रेशो हा जिनोटिपिक रेशो म्हणजे बघायचं आपल्याला की कॅपिटल आर कॅपिटल आर कॅपिटल वाय किती वेळा आलं. कॅपिटल आर कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय किती वेळा आले. प्रत्येक जीन घ्यायचा, हा जिनोटाईप घ्यायचा आणि तो किती वेळा आलेला आहे तो बघायचा. ते झाला त्याचा जिनोटिपिक रेशो. आणि तुम्ही जर पाहिलं यामध्ये या चेकर्ड बोर्डमध्ये तर कॅपिटल आर कॅपिटल वाय हा एकच वेळा आलेला आहे. मी तुम्हाला जिनोटिपिक रेशो सांगून टाकते आधी. ह्याचा जिनोटिपिक रेशो कसं लक्षात ठेवायचा बघा, सोपा आहे. याचा जिनोटिपिक रेशो आहे 12, 24, 12, 12, 1. असं सोपी पद्धत सांगते. 12, 24, 12, 12, 1. 1:2:2:4:1:1:2:1 आणि आणखी सोपं पद्धतीने ठेवायचं म्हटलं तर 12 लिहिले तुम्ही, त्याचे दुप्पट 24, आणखी पुढे 12 लिहा आणि शेवटी 1 लिहा. म्हणजे सोपं लक्षात ठेवायचं म्हणलं की हे 2 अंक लक्षात ठेवा. 12, 24, 12, 12, 1 हा रेशो तुमचा चुकणार नाही. आणि हा रेशो तुम्ही कशावरून काढलेला आहे, याच्यामध्ये प्रेझेंट असणारे हे जीन्स किती वेळा आहेत त्यावरून काढलेला आहे. म्हणजेच त्या रेशोला आपण काय म्हणलो, जिनोटिपिक रेशो. तुम्हाला एक्झामला येऊ शकते की व्हॉट इज अ फिनोटिपिक रेशो, व्हॉट इज जिनोटिपिक रेशो, एका मार्काला. तर अशा पद्धतीनं हा डायहायब्रिड क्रॉस आहे, अतिशय महत्त्वाचा आहे एक्झामच्या सुद्धा दृष्टिकोनातून. ज्यावेळेस तुम्हाला मोनोहायब्रिड क्रॉस आणि डायहायब्रिड क्रॉस लक्षात येणार आहेत त्यावेळेस तुम्हाला मेंडलचे 3 लॉज समजतील चांगले या टॉपिकमधले. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी इथंच थांबते. समजलं असेल अशी अपेक्षा करते. समजलं नसेल तर मला फोन करा, तुम्ही व्हॉट्सअप करा आणि मला विचारा. तुमच्या शंकेचं निरसन निश्चितपणे केलं जाईल. ओके, धन्यवाद.